नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर धीरज दुगडजी. तर त्यांच्याबद्दल असं सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात. आपण असं नेहमी म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि घर ही जी मूलभूत गरज आहे ती अर्थातच आताच्या काळामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये अर्थात किंवा फ्लॅटमधनं ती पूर्ण होते आणि त्या क्षेत्रात ते काम करतात. अनेक नाशिककरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया पिक्चर सारखं. आणि आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये जावं? राईट. तर कशी होती ही जर्नी? तर स्टार्ट करताना माझी एज्युकेशन जी झाली आहे ती नाशिकमध्येच अशोका युनिव्हर्सल स्कूल, जी नाशिकमध्येच आहे अँड रिनाऊंड स्कूल आहे, तिकडे माझं एज्युकेशन झालंय 10th पर्यंत. त्याच्यानंतर मोटिवेशन असं होतं, सायन्स 11th 12th मध्ये सायन्स घेण्याचं मोटिवेशन असं होतं की माझे जे आजोबा होते, ही वॉज अ सिव्हिल इंजिनियर, ही वॉज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी इगतपुरीचे रेल्वे स्टेशन वगैरे भरपूर काम केलंय त्या एरियामध्ये. तर त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन माझे वडील पण ही बिकेम अ सिव्हिल इंजिनियर. त्यांनी त्यांचे इन्स्पिरेशन घेऊन रिअल इस्टेटमध्ये जो आहे तो फर्स्ट टाइम ही स्टार्टेड प्रोजेक्ट्स. आणि त्यांना मी बघताना लहानपणापासून मला एक खूप इंटरेस्ट होतो की साईटवरती कसं काम करतात, हाऊ ही हँडल्स द प्रोजेक्ट, हाऊ ही हँडल्स द वर्क फोर्स अराउंड हिम, डीलिंग कसं राहतो लोकांसोबत, एवढ्या लोकांसोबत काम करायचं असतो, तो कसं काम करायचा असतो तो ती एक खूप फॅसिनेशन होतं मला त्याच्यासाठी की बाबा ही अशी एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये मला एक इंटरेस्ट डेव्हलप झाला खूप लहानपणापासूनच. म्हणून माझ्यासाठी खूप सोपं झालं होतं की 12th नंतर की आय वॉज कन्फर्म की बाबा मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि याच्यामध्येच मला पुढे करिअर करायचं आहे. तर मी 11th 12th मध्ये पण नाशिकमध्येच होतो, HPT आर्ट्स अँड RYK मध्ये. आणि त्याच्यानंतर आय गॉट अन अपॉर्च्युनिटी इन सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विच इज अ कॉलेज इन मुंबई. तर आय कम्प्लिटेड माय 4 years ऑफ बी सिव्हिल इन सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि फ्रॉम देअर आय स्टार्टेड माय जर्नी. तिकडनं कॅम्पस प्लेसमेंट होऊन मी लोधा ग्रुपमध्ये आय गॉट प्लेस्ड. I got a very big opportunity to handle around 2.5 lakh square feet of work at very initial stage of my career. There I got excellent opportunities where my manager allowed me to explore everything. I was whole and sole owner there as well, and here also I am working as a owner. मला खूप जास्त लोढा ग्रुपनी खूप जास्त मला शिकवलं मुंबईमध्ये. आय हॅड क्वाईट अ गुड एक्सपिरियन्स. आणि 2 वर्षानंतर नाव आय एम इन नाशिक. आता 1.5 वर्ष झालंय की मी नाशिकमध्ये काम करतोय माझ्या वडिलांसोबत. आणि इट इज क्वाईट अन जर्नी, इट इज इंटरेस्टिंग जर्नी अँड आय लुक फॉरवर्ड टू मेनी मोर अपकमिंग बिग प्रोजेक्ट्स. क्या बात आहे. मग त्यातला एक प्रश्न मला असं विचारायचा आहे, जेव्हा आजोबा पण या फील्डमध्ये होते, वडीलही आता तुम्हाला मदत करतात, तर सुरुवातीला काम करताना दडपण येतं, प्रेशर वाटतं, कारण त्यांनी एवढं नाव करून ठेवलेलं आहे, का त्यांची मदत होते, हेल्प होते जास्त, कसं होतं? 100% एक लेगसी आहे. आजोबाची एक लेगसी होती, वडिलांची एक लेगसी आहे. तो ऑब्व्हियसली त्या लेगसीवरती आय हॅव टू स्टँड अप, आय हॅव टू लुक फॉरवर्ड टू इट. तर तो एक प्रेशर 100% राहतो, पण प्रेशरमध्ये काम करायचीच मजा असते. ही जी फील्ड आहे याच्यामध्ये प्रेशर नसलं तर त्याचा ग्रोथ पण तेवढी फास्ट होत नाही. तर 100% एक चांगला एक्सपिरियन्स होतात. आणि बघू आता त्यामुळे चांगलं वाटलं. ठीक आहे, चलो. मग आता 100%. या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया आपण. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो की तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, त्यानंतर लोढासारख्या रेप्युटेड फर्ममध्ये तुम्ही काम केलं, आता तुम्ही नाशिकमध्ये स्वतः इंडिव्हिज्युअल ॲज अ ओनर म्हणून काम करताय. जेव्हा आपण साईटवर जातो, प्रोजेक्टवर जातो, तेव्हा आपला पहिला सामना होतो ते त्या अनस्किल्ड लेबर बरोबर, ज्यांना या क्षेत्रातलं फारसं माहित नाहीये आणि डील तर त्यांच्यावरच करायचं कारण ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्याकडनं कसं काम करून घेता, म्हणजे ती मॅनेजमेंट कशी करता, लेबर मॅनेजमेंट ऑन साईट? लेबर मॅनेजमेंट खरं बघितलं तर इट इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज आमच्या फील्डमध्ये. तर त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी जी सिस्टम लावलेली आहे की डेली रिपोर्ट्स वगैरे हे जे सिस्टम्स आहे, तर ती बेसिकली ती सिस्टम तर आम्ही फॉलो करतोच. त्याच्यासोबत पण
की जे इंजिनियर्स आहेत आमचे, जे पण वेंडर्स आहेत, जे पण कॉन्ट्रॅक्टर्सचे हेड्स आहेत, तर त्यांना वी ट्राय की त्यांना आपण पण ट्रेनिंग द्यावी की बाबा कसं डील करायचं त्यांच्यासोबत, काम कसं चांगलं करायचं त्याची ट्रेनिंग द्यावी. त्याच्यानंतर एक्झिक्युशन कसं करायचं, टाइमलाईन्स कसे सेट करायचे, तर हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो, तर ऑटोमॅटिक ते खाली डाऊन द लाईन ते पण फॉरवर्ड करतात आणि मग त्या हिशोबाने काम होतं. नक्कीच. तुम्ही आता एक इंजिनियर पण आहात आणि आता बिल्डर पण आहात. या दोन्ही अँगलमधनं हा प्रश्न आहे, की जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स करता, तेव्हा माझ्यासारखे जे कस्टमर असतात त्यांना वाटत असतं, की कायम माझं बजेट कमी आहे आणि फ्लॅटची कॉस्ट जास्त आहे. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की एक चांगली क्वालिटी आपण कायम द्यावी, कारण पुढची 50-60 वर्ष ते घर टिकणार आहे असं. तर मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचं बॅलन्स तुम्ही कसं करता? सर डे वन पासनं आमचं जे आहे क्रायटेरिया इट इज की आम्ही जे पण घर बनवतो त्याच्यामध्ये जो पण घेणारा माणूस आहे ही इज स्पेंडिंग हिज एंटायर लाईफ सेव्हिंग विथ अस. बरोबर. तर वी ट्राय की बजेट हा थोडा सेकंडरी पार्ट येतो आमच्यासाठी, बट वी ट्राय टू बिल्ड द होम्स फॉर अटमोस्ट सुपिरियर क्वालिटी होम्स. समोरच्या माणसाला कमीत कमी त्रास व्हावा किंवा नाहीच त्रास व्हायला पाहिजे. वी टेक केअर ऑफ दॅट आणि वी एन्श्युअर की तसंच व्हायला पाहिजे. आणि राहिलं गोष्ट बजेटचं, तर एकदा जेव्हा माणूस येतो आपल्याकडे पण, तर तो एकदा क्वालिटी जेव्हा तो घरामध्ये येतो, तो जेव्हा बघतो सगळं की कसं बनवलंय, तो 10 जागेवरती चक्कर मारून पण येतो. तो 100% त्याला पण तो डिफरन्स कळतो की यांनी जे वापरलंय, जे मटेरियल केलंय, जे काम केलंय, जे मटेरियल यूज केलंय, ज्याचं एक्झिक्युशन कसं आहे. तर 100% त्याच्यामध्ये वी स्टँड आउट फ्रॉम द अदर बिल्डर्स ॲज वेल. बरोबर. तर त्याच्यामध्ये जेव्हा माणूस येतो पण आपल्याकडे, तर तो पण त्याचा पण बघण्याचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे तो पण चेंज होतो. आणि आता नाशिकमध्ये सध्या तसं ट्रेंड झालाय की लोक बघतात, त्यांच्या मागे असं नाही आहे की मला 100 स्क्वेअर फीट रुपीज 100 रुपयांनी कमी कुठेतरी भेटतो तर मी तिकडे घेऊ फ्लॅट. त्यांची पण आता कसं एज्युकेशन वाढल्यामुळे, त्यांचं पण ग्रोथमुळे ते पण हे बघतात की बाबा मला क्वालिटी होम पाहिजे, ज्याच्याकडे कन्स्ट्रक्शन क्वालिटी सुपिरियर आहेत, कामं चांगले केलेले, व्यवहार करण्याचा जो पद्धत आहे ती चांगली आहे. तर हे एकदम छोटी छोटी मायन्यूट डिटेल्स आहेत ज्याच्यावरती सगळेजण आता लक्ष देतात आणि कस्टमर पण तसं लक्ष देतो. नक्कीच. आता आणखीन एक प्रश्न वेगळा आहे. तो जरा या आपल्या इंडस्ट्रीपेक्षा थोडा वेगळा आहे. पण तुम्हाला यंग पण आहात आणि इंजिनियर आहात. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही काय म्हणतो आपण हायरेस्ट टॉवरवर समजा काम करून आले. त्यामुळे अशा दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन, डेव्हलपमेंटचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठले पॉइंट्स येतात, की ज्याच्यामुळं येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये नाशिकमध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल? तर आता गव्हर्नमेंटनं कुठल्या सेक्टरवर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर नाशिकचं खरं सांगू तर नाशिकचं लोकेशन एवढं प्राईम आहे आणि एवढं प्रीमियम आहे की त्याच्यासाठी मुंबईची कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग झाली आहे समृद्धीमुळे. पुण्याची कनेक्टिव्हिटी परत स्ट्रॉंग होते. ट्रेन स्टार्ट होत आहे, नाशिक पुण्याची ट्रेन्सचं पण काम स्टार्ट झालेलं आहे. तर याच्यामुळे जसं मुंबई पूर्ण भरलंय तसंच पुणे पण खूप सॅच्युरेट झालंय. तर द ओनली बेस्ट ऑप्शन आता जे आहे गव्हर्नमेंटकडे दॅट इज नाशिक, जो सगळ्यात चांगला लोकेशन आहे. तुम्ही आता वाधवान पोर्टचं काम चालू आहे, तर दॅट इज ऑल्सो व्हेरी नियर टू नाशिक. त्याची पण कनेक्टिव्हिटी, त्याचं पण रोडचं काम आणि अलाइनमेंटचं काम त्याचं पण चालू झालंय. तर नाशिक ॲज अ कनेक्टिव्हिटी किंवा तुम्ही ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग हब बघाल तर नाशिक इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन्स, ज्याच्यानी तुम्ही सुरत चेन्नई हायवे पण येतोय. तर वी आर कनेक्टेड टू नॉर्थ ॲज वेल एज वी आर कनेक्टेड टू साऊथ. तर ज्याच्यानी कसं आहे की नाशिककडे एवढा स्कोप आहे आता, आणि 100% 10 वर्षात डाऊन द लाईन जेव्हा आपण बघू तेव्हा नाशिकचं पूर्ण चेंजच होणार आहे पूर्ण नाशिक. नक्कीच. मग या वेळेला आता प्रशासनानं म्हणजे गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, ही डेव्हलपमेंट तुमच्या ड्रीममध्ये आहे तर त्याच्यासाठी? नाशिकमध्ये सर खरं बघितलं तर जे रिफॉर्म्स आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग निमा सारखा जे असोसिएशन्स आहे यांना जास्त मोटिवेट करायला पाहिजे. त्यांना अजून काहीतरी रिलॅक्सेशन करता आलं त्यांच्या नॉर्म्समध्ये, किंवा लाईट आणि पाणीमध्ये त्यांना अजून काही रिलॅक्सेशन करता आलं, ज्याच्याने इंडस्ट्रीज अजून अट्रॅक्ट होईल नाशिकमध्ये. वी हॅव एम्पल ऑफ वॉटर, वी डोंट हॅव एन प्रॉब्लेम फॉर इलेक्ट्रिसिटी. तर ते कसं अजून प्रोव्हाइड करता येईल, अजून फॅसिलिटीज कसं डेव्हलप करता येईल, अजून मॅन्युफॅक्चरर्सला कसं घेता येईल नाशिकमध्ये. तर दीज आर मायन्यूट पॉइंट्स, आणि त्याच्यावरती आय एम कॉन्फिडंट की आपले गव्हर्नमेंट ऑफिशियल्स काम करतात आहेत आणि लवकरच आपल्याला ते कलर्स दिसतील. नक्कीच. आता प्रश्न पुन्हा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला आहे, ते म्हणजे जेव्हा स्टील सिलेक्शन करण्याची वेळ येते कन्स्ट्रक्शनमध्ये, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ते स्टील परचेस करता?
तो नंबर वन जो पॅरामीटर आहे ते आपण जे टेस्ट रिपोर्ट्स असतात ते सगळे आपण चेक करतो. आपली क्वालिटी टीम असते किंवा मी स्वतः पण जे बेसिक जे असतात IS कोड्स असतात ते आपण स्ट्रिक्टली फॉलो करतो. बी इट स्टील और एनी अदर मटेरियल, जे IS कोड मध्ये जे बेसिक क्रायटेरियाज आहे तर ते सगळे आपण चेक करतो. त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आलं, टेन्साईल स्ट्रेंथ आलं, पुलिंग इफेक्ट आली, पुलिंग स्ट्रेंथ आली, तर ते सगळं आपण चेक करून आणि त्याच्या हिशोबाने मग आपण वी डिसाइड द वेंडर अँड वी फायनलाइज द फायनल स्टील ब्रँड. ओके. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय का कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? आपण आता जेवढे प्रोजेक्ट्स आपले चालू आहेत, आपण करंटली वी आर युझिंग आयकॉन स्टील ओनली. तर आपले अराउंड 5 प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंगचा पण प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण आयकॉन स्टीलच यूज करतोय. ओके सो वी हॅव अ गुड एक्सपिरियन्स अँड गुड पार्टनरशिप विथ आयकॉन स्टील अँड वी आर हॅपी अबाउट इट. क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या सेक्टरमध्ये आता तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर्स येत आहेत, तुमचे फ्रेंड्स येत असतील, ज्युनियर्स येत असतील, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मी सिनियर तसं नाही, मी ज्युनियरच आहे. त्यांच्यापेक्षा माझं वय senior छोटंच आहे. आहे तर मी ज्युनियरच आहे. बट डेफिनेटली ही अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये ज्याला धावपळ करायची किंवा ज्याला थोडंसं लोकांमध्ये मॅनेज करायची ज्याला स्किल आहे त्यांनी 100% या फील्डमध्ये एक एंट्री करायला पाहिजे. इट इज क्वाईट अ गुड फील्ड. याच्यामध्ये ग्रोथ पण खूप आहे कारण की इन्फ्रास्ट्रक्चर लागणारच आहे पुढे. लोकांना घरं लागणार आहे, ते कमी होणार नाहीये. तर 100% इट हॅज अ गुड अमाऊंट ऑफ ऑपॉर्च्युनिटी गोइंग फॉरवर्ड इन द फ्युचर. तर आय डेफिनेटली रेकमेंड एनी यंगस्टर टू गेट इन टू दिस फील्ड. पहिले एक्सपिरियन्सनी स्टार्ट करून मग तुम्ही 100% खूप काय करू शकता या फील्डमध्ये. क्या बात आहे. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर धीरज दुगडजी, आणि त्यांनी सांगितलं तसं हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असलेलं फील्ड आहे, जिथं रोज साईटवर जावं लागतं, प्रोजेक्टवर जावं लागतं. त्यामुळे जर तुम्ही त्याची तयारी तुमची असेल आणि अर्थातच वेगवेगळ्या एजन्सीची तुम्हाला रोज डील करावं लागतं, त्यामुळे हे जर सगळं मॅनेज करण्यामध्ये आणि अर्थात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जी रेसिडेन्शियल आपली रिक्वायरमेंट असणार आहे प्रोजेक्टची ती भविष्यातली लक्षात घेता या फील्डमध्ये खूप मोठा स्कोप आहे. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने तुम्ही या क्षेत्रात या. हे क्षेत्र कायमच खूप वाईल्डर रेंजमध्ये जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात. आणि आता मी असं जस्ट सुरुवात आहे, पण तुमचं काम खूप चांगलं चालू आहे. भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.